नमस्कार, मी सुनीता बुरकुल सुनीता बुरकुल आपल्या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आता आषाढ म्हटलं की आपल्याला आषाढीचं तळण किंवा एकादशी हे आठवतं। मस्त छान असे उत्साह असतात आपल्यामध्ये। तर आज आपण तळणीचं करतोय ते म्हणजे कापण्या, गुळाच्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या। चला तर मग सुरुवात करू। आता त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याचबरोबर अर्धा वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे, अर्धा वाटी गुळ घेतलेला आहे। गुळ इथे तुम्ही चिरून घ्या नाही तर मग किसून घ्या, म्हणजे पटकन आपला विरघळला जातो। आणि इथे सुंठ पावडर घेतलेली आहे 1 मोठा चमचा बडीशोप पावडर घेतलेली आहे, 1 चमचा खसखस घेतलेली आहे आणि मीठ लागेल आपल्याला थोडंसं चवीनुसार। आणि इथे पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे। तर गॅस चालू करायचा आणि पाणी आपल्याला फक्त गुळ आहे ना आपल्याला विरघळून घ्यायचा आहे, त्याचा पाक वगैरे नाही करायचा। छान असं विरघळून घ्यायचं आहे। पाक नाही करायचा। इथे ना गुळ आपला विरघळला मस्त। आता हे साईडला ठेवू, आपण थंड करून घ्यायचं हे पाणी। आता मी इथे 1 कटलं घेतलेलं आहे, त्यामध्ये ना आपल्याला तेल गरम करायचं आहे। तर 2 ते 3 चमचे घ्यायचे, जास्त नाही घ्यायचं। जास्त जर घेतलं तर मग एक तर तुमचे कापण्या तेलकट होतील नाही तर मग कडक होतील, त्याच्यामुळं तेल आहे ना मोजकच घ्यायचं। हे बघा तेल आता छान तापल्या गेलेलं आहे। इथे मी गॅस बंद करते। आपण हे गव्हाचं पीठ घ्यायचं, बेसन पीठ, त्यामध्ये आता आपल्याला हे बडीशोपची पावडर, सुंठ पावडर आणि थोडंसं मीठ टाकून आधी ना हे छान मिसळून घ्यायचं आपल्याला। हे बघा छान मिसळून घ्यायचं। बडीशोप आणि सुंठाने ना मस्त छान असं स्वाद येतो आणि कापण्या आहेत ना याच्याशिवाय अपूर्ण आहेत, त्याच्यामुळे सुंठ आणि बडीशोप आवर्जून घाला, छान चव येते त्याच्याने। तर याच्यामध्ये आपल्याला हे गरम केलेलं तेल टाकायचं आहे। तुम्ही इथं तूप पण वापरू शकता, पण मी तुम्हाला सांगेल की तेलच वापरा, कारण तेलाने ना मस्त छान अशा खुसखुशीत होतात आणि जास्त खुसखुशीत पण नाही होत आणि जास्त नरम पण नाही होत। आणि अशाच कापण्या पाहिजेत की ज्या अशा मस्त मिडियम राहतात। हे बघा आता हे आपण हाताने छान असं मिक्स करून घेऊ, छान असं चोळून घ्यायचं। सगळ्या पिठाला लागलं पाहिजे असं चोळून घ्यायचं आहे। हे बघा आता आहे ना आपण इथे पाणी केलेलं आहे ना हे थोडं टाकायचं आणि चाळून टाकायचं, म्हणजे काय होतं की आपल्या जे त्याच्यामध्ये गुळामध्ये कचरा वगैरे असेल ना तर मग तो निघून जातो। खडे पण असतात कधी कधी। बघा असं आहे ना थोडं करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। इथे काय होतं की तुम्ही ना गव्हाच्या पिठाचा अंदाज घेऊ शकतात, म्हणून थोडं टाकायला सांगते मी। कधी गव्हाचं पीठ आहे ना जास्त पाणी घेतं किंवा कमी घेतं काही गहू, त्याच्यामुळे ना इथे कमी जास्त पाण्याचं प्रमाण होऊ शकतं। असं आहे ना थोडं पाणी टाकून आपल्याला हे घट्टसर मळून घ्यायचं। हे बघा असं आहे ना घट्ट पीठ आहे ना थोडं मळून घ्यायचं। आता आपल्याला ना याच्यावरती थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे। हे बघा मग तेल पण काय बोलतात त्याला ड्रॉप टाकले तुम्ही, थोडंसं तेलाचा हात लावून थोडं चिकन करून घ्यायचं। हे बघा झालं इथं आपलं पीठ मळून। बघा असं या पद्धतीने पाहिजे। बघा आता मी ना एक चांगला मोठा गोळा असा घेतलेला आहे, छान असा एकसारखा करून घ्यायचा। तो थोडा कडक असल्यामुळे ना थोडं क्रॅक जातात याला, काय हरकत नाही। कडाचा भाग आहे ना काढून टाकायचा। आता तुम्हाला जर जास्त खुसखुशीत किंवा कडक पाहिजे तर मग पातळ लाटा, माझ्यासारख्या जर खुसखुशीत पाहिजे असेल तर थोडे जडच लाटायचे, म्हणजे थोडे जाडसर लाटायचे। हे बघा तरी काहीच एवढे क्रॅक केलेले नाहीये, बघू शकतात तुम्ही मस्त असे झालेले ते।
आणि आपण इथं तेल पीठ काहीच लावलेलं नाहीये खाली, तरी पण मस्त लाटल्या ते जातात ते. आणि आता वरतून आहे ना असे खसखस आहे ना पेरायची, छान मस्त पेरायची खूप सारी, कारण त्याच्याने चांगली दिसायला पण छान लागतं. आणि हे बघा असं लाटून घ्यायचं बघा. जास्त टाकते अजून, सगळीकडे टाका व्यवस्थित, कडेला पण टाका. काही जण आहेत ना कडेला टाकत नाही, मग ते ना व्यवस्थित दिसत नाही. हे बघा असं मस्त टाकून घ्यायचं आहे आणि थोडं हलक्या हाताने मग दाबून घ्यायचं आहे. हे बघा म्हणजे मग ते तळताना ना वरती येत नाही. तर मी मागच्या साईडला पण करून घेते बघा, इकडे पण टाकून घेते मी. हे बघा दोघे साईडला खसखस आहे ना छान अशी पेरून घ्यायची, म्हणजे मग काय होतं की छान दोघे साईड हे होतात, मग खसखस पेरलेली दिसते. मग कधी पण आहे ना खाताना, कोणताही पदार्थ खाताना आपण आधी आहे ना डोळ्याने खातो, मग जिभीने खातो. त्याच्यामुळे ना दिसायला छान दिसलं ना मग मस्त चव आहे असं पण आपल्या मनाला आपसूक वाटतं. मग हे बघा असं दाबून घ्यायचं, म्हणजे मग तळताना आहे ना ते वरती येत नाही. मी आता काप करून घेऊ. असे तुम्ही सुरी घ्या, नाही तर मग काय म्हणतात ते याचं कटर असतं ना शंकरपाळीचं कटर, त्याच्याने कापलं तरी चालेल. हे बघा असे काप करून घ्यायचे. तुम्हाला ज्या आकाराचे पाहिजे तुम्ही त्या आकाराचे करू शकतात, लहान मोठे कोणती साईज करू शकतात. पण शक्यतो आहे ना शंकरपाळ्याच्या आकाराचेच असतात हे कापण्या. म्हणजे आपले पारंपरिक आहे पदार्थ, एकदम साधा सोपा पण तेवढा टेस्टी आहे. असं थोडंसं टेढं करायचं आणि मस्त असा आकार द्यायचा. हे छान असा शंकरपाळ्यांचा आकार येतो. मग हे बघा झालं. आता इथे मी अजिबात स्किप केलेला नाही हा व्हिडिओ. हे बघा आता तुम्हाला तेल पण दाखवते मी, तेल कसं ओळखायचं. हे बघा थोडंसं आहे ना गोळा घ्यायचा आणि हा टाकायचा. हे बघा असा वरती आला की मग समजायचं मस्त छान असं आपलं तेल तापलेलं आहे. आता हे आपल्याला मध्यम ते मंद आचेवर छान तळून घ्यायच्यात ह्या. हे बघा अशा करून घ्यायच्या आहेत. हे बघा आकार बघा तुम्ही मस्त आलेले आहे. असे टाकून घ्यायचे. आता जेवढ्या एका वेळेस मावतील ना तेवढ्या टाका तुम्ही. आणि जर तुम्ही जर एकट्या असतील ना करायला तर थोड्या थोड्या लाटून घ्यायच्या आणि मग तळायच्या, किंवा एकदम लाटून ठेवल्या की तळल्या तरी चालतात. तर मी अशाच सोडून घेते सगळ्या. हे बघा एकदम टाकल्यावर असा चमचा वगैरे नाही टाकायचा, आणि असं बाजूने ना असं फिरवायचा. मग एखादा मोठा चमचा घ्या तुम्ही, त्याच्याने असं आहे ना बाजूने फिरवा, म्हणजे मग काय होतं एकसारख्या तळल्या जातात आणि फुटत पण नाही तुटत पण नाही, एकदम मस्त बनतात ह्या कापण्या. हे बघा हे बघा मस्त छान झालेलं आहे. ते बघा हे बघा कलर तर बघा काय भारी आलेला आहे. हे बघा मस्त झालेला आहे. जास्त डार्क नाही करू द्यायचा, कारण त्यांचे ना प्रोसेस नंतर चालूच असते. त्याच्यामध्ये आपण ना गूळ टाकलेला आहे, त्यामुळे ना ते तळायची प्रक्रिया त्यांची चालू असते. आता दुसरी बॅच पण मी असेच तळून घेते. हे बघा इथे ना आता माझ्या सगळ्या कापण्यातनं तळून झालेल्या आहेत. ते तर मी ना या अशा काढून घेते आणि एखाद्या चाळणीवर वगैरे अशा ठेवून द्यायच्या, म्हणजे याच्यातलं जे एक्स्ट्राचं तेल असेल ना तर ते नितळून जातं. हे बघा असं आहेत ना काढून ठेवायचं लगेच. तेलकट होत नाही, अजिबात तेलकट होत नाही, एकदम मस्त खुसखुशीत मस्त लागतात या. काढून घेते मी. मस्त छान इथे अशा आपल्या कापण्या बनवून तयार झालेल्या आहेत. खूप छान खुसखुशीत झालेला आहे. आणि इथे आपण जे बडीशोप सुंठ वगैरे वापरलेलं आहे त्याचा तर स्वाद इतका छान येतोय ना, मस्त गरबट पसरलेला आहे. खूप छान टेस्टी झालेलं आहे. ते तुम्ही पण नक्की करून बघा. काही लागत नाही, आपल्या जे घरात साहित्य आहे ना त्यातूनच बनवून तयार होतात. तुम्हाला जर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.